महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे। मात्र कुठल्या मुहूर्तावर अर्ज भरावा, विजयासाठी काय करावं अशी विचारणा उमेदवार आता ज्योतिषांकडे करू लागलेत आणि त्यामुळे ज्योतिषांना सध्या सुगीचे दिवस आलेत। बघूया। निवडणुका आल्या की उमेदवार देव पाण्यात ठेवून बसतात। देव देवस्ती नवस असले प्रकार करू लागतात। कोणत्याही कार्याची सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची पद्धत हिंदू संस्कृतीत आहे। अचूक मुहूर्तावर केलेलं काम उत्तम फळ देतं असा यामागचा समज आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 डिसेंबर पर्यंत मुदत असली तरी बहुतांश उमेदवारांचा कल मुहूर्त पाहून अर्ज भरण्याकडे असणार आहे। त्यामुळे ज्योतिषांची मागणी वाढली आहे। हे ज्योतिषी सुद्धा कुठल्या वेळी अर्ज भरावा आणि कधी भरू नये याचे उमेदवारांच्या राशीनुसार मार्गदर्शन करतात। अनेक उमेदवारांना प्रश्न असतात की मी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करेल त्यावेळेस माझं ग्रहांचं बळ कसं आहे, त्या ग्रहांच्या बळासोबत माझ्या ग्रहांचं बळ वाढण्यासाठी मला कुठले वस्त्र धारण करायला पाहिजेत, कुठले रत्न या निवडणुकीमध्ये यश मिळण्याकरता धारण केले पाहिजेत, काय विशिष्ट अनुष्ठान केले पाहिजेत किंवा कुंडली शुद्ध कशी केली पाहिजे, हे सर्व विचारण्याकरता अनेक जण आमच्याकडे येत आहेत। फक्त अर्ज भरायलाच मुहूर्त नाही तर प्रचाराची सुरुवात कधी करावी, विजयासाठी कुठल्या पूजा अर्चना कराव्या याची ही माहिती उमेदवार विचारत असल्याचं ज्योतिषी सांगतात। ज्योतिषशास्त्रानुसार काही विशेष मत असतात की प्रत्येक गोष्टी करण्याकरता काही ग्रहांचं बळ आवश्यक असतं। यामध्ये प्रामुख्याने चंद्रबळ, शुक्रबळ हे पाहिलं जातं। तर ज्या दिवशी ज्या जातकाला म्हणजेच उमेदवाराला चंद्राचं बळ चांगलं असेल तर त्यांनी त्या दिवशी जर उमेदवारी अर्ज दाखल केला तर निश्चित चांगलं बळ त्यांना प्राप्त होतं। मनोबल त्यांचं चांगलं वाढलेलं असतं त्या दिवशी, कारण त्या मनोबल वाढल्याचा फायदा त्यांना पुढे येणाऱ्या प्रचारामध्ये होतो। कारण येणाऱ्या जे त्यांच्यासोबतचे सहकारी असतात, जनमत असतं, ते जनमत त्यांचं वाढायला त्यांना मदत होते। मुहूर्तावर विश्वास ठेवणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय। मात्र मतदार राजा आता उमेदवारांच्या ग्रहताऱ्यांच्या जोरावर मतदान करणार की विकास कामांच्या हे निकालानंतर कळेलच। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।